व्यवस्थित असावं. मगाशीच मी सांगितलंय चवीनं खावं, वाटीत खा, काला करून खाऊ नका. थोडा असू दे. पण महाराजांच्या डोक्यात ये ना हो. महाराजांचं कसं झालं माहितीये का? बायका जात्यावरती दान देताना गीत म्हणते आमची आजीला माहित असेल. निमुनीच्या गठाला खाली हवा माझा गदारू गाडी नेमलेल्यानं केली साडी आली पोलिसाची गाडी. पटलाचं काम झालं महाराज. त्यानं कसं असावं, जमत म्हणावं, जमत नसेल त्याच्या नादाला लागून महाराज. सशाची शिकार करायला जात असताना वाघाची दळी घेऊन जावं. तर ती अरण्यात माघारी येऊ शकतो, नाहीतर तिकडं गायब होऊ शकतो. काय म्हणले? आता काय राहिले का तसलं? पाटील काय म्हणले? पाटील काय म्हणले? जाऊचे पाटील मरून गेले, त्याच्या नारीने तुडे भरिले. पूर्वी काळात होतं महाराज, नवला लक्ष देत जावा. पूर्वी काळात होतं पाटील सांगल ती पूर्व दिशा, बामण सांगल ती आमुषा, नावी ठेवल तेवढ्या मिशा. कधी होतं? पहिलं होतं. पण आता राहिलेलं नाही महाराज. कशामुळं? बामणाचं मार्केट गेलं, कॅलेंडर मोठं. नाव्याचं मार्केट गेलं. सध्या सगळ्या गोष्टीचं मार्केट गेलं असल्यामुळं पूर्वी काळात कसं असायचं? अरे पहिले दिवस बरे होते, गांधी नेहरूचे खरे होते, खळ्यात धान्याची रास होती, खळ्यात धान्याची रास रे होती. अरे लेकाईच्या धकात होती, नर्तकीच्या नाकात होती. पहिले असं भैकत नव्हतं, बायकोच कधी ऐकत नव्हतं. कधी पहिलं होतं, पण आता कोण ऐकत नाही. त्यानं हात वर करावा. बायकोच एकाचा सुद्धा खास नाही हात वर करायचा. जरा समजा चुकून एखाद्याने हात वर केला, आमच्या आईसा इकडं असल्या नव महाराजाच्या नादाला लागून लई रात्री चळ भरला होता होई. हाची लागा तुकडा सकाळी. अरे लेकाईच्या ढाकात होती, नर्तकीच्या नाकात होती. अरे पहिले घडी असं भैकत नव्हतं, बायकोच कधी ऐकत नव्हतं. अरे कुणाची बायकोन कुणाची पोर, कशाला करताय हा? वाया जाईल राव जन्म, वाया जाईल राव, वाया जाईल राव जन्म, वाया जाईल राव, वाया जाईल राव जन्म, वाया जाईल राव जन्म, वाया जाईल राव जन्म, वाया जाईल राव. कुणाची बायकोन कुणाची पोर, कुणाची बायकोन कुणाची पोर, कशाला करताय हा? वाया जाईल राव जन्म, वाया जाईल राव, वाया जाईल राव जन्म, 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 वाया जाईल राव. आणि काय म्हणले? उदाहरण काय म्हणले महाराज? काय तर म्हणजे माझ्या ध्यानात तर राहील नाही बघा. तुमच्या तर ध्यानात आहे का? काय म्हणले? काय काय म्हणले? पोरांनो हसू नका, लक्ष इकडं द्या. अरे विहिरीवर हो का? अरे विहिरीवरती मोठणारा होता, रानात मेंढराचा वाडा होता. अरे अंगात असा झंपर नव्हता, लबाड बोलणारा लाजोडा होता. पाटील महाराज काय म्हणले? मला वाटत आरसा घावला म्हणले.
मी घरी घेऊन गेलो आणि कपाटाच्या खाली ठेवला, बेडच्या खाली. बेडच्या खाली ठेवल्यावर आरसा आहे का? कधी काल चुरा होऊन जाईल, फुटल का नाही म्हणतो. मी रोज बेडच्या खाली जायचो असं बघायचं म्हणतो. हो, पण लोकांची घरे कशाला तपासता महाराज? त्यांच्या त्यांच्या घरात काय तर करत असते, तुम्ही लोकांच्या घरी जाताच कशाला? हो, गडी एवढा हुशार, लई हुशार गडी. काय सांगायचं मंडळी, गड्याचं लग्न करून दिलं. लई दिवस बिचारीने आणलेली कर्नाटकातली. म्हणली मी आता पाडव्याचा सण आहे, माहेरला जाते. जा, तर ती बारकं तर तेवढं घरी धावती. म्हणला तू गेल्यावर मला करमायचं नाही. त्या बिचारीने लहानसं मूल ह्याच्यापाशी ठेवलं आणि ती आपली माहेरला पाडव्याला निघून गेली. काय सांगायचं मंडळी, ती लहानसं मूल ह्याच्यापाशी ठेवलं होतं, पण त्या मुलाला काय केलं होतं तिनं? असा कुठं कार्यक्रम असला की त्याला कार्यक्रमात घेऊन जायची. कार्यक्रमात घेऊन गेली. पोरांनो, तुम्ही कालवालाही करलेलं बरं का? तुम्ही बोलले आम्हालाच काय करणं इकडे. काय म्हणते मला कळ ना. तुम्ही बोलला की आमच्या गायनामध्ये व्यक्ती येतो, व्यक्ती आला की इकडला शब्द तकडला शब्द मध्ये गडबड होऊन जाते. हे जी बालकी त्या लहानशा मुलाला ठेवून गेलेली आणि ती लहानसं मूल ह्याच्यापाशी झोपलेलं, ही कार्यक्रमाला आलेला गडी, ती लहानसं मूल ह्याच्यापाशी झोपलेलं आणि त्याला लेगी बसवायचं. आल्यानंतर ती ह्याला काय म्हणायला लागलं, पप्पा मला गाणं म्हणायचं आहे. ह्याच्या मालकीने शिकवलेलं, तुला लग्न आली की गाणं म्हणायचं आहे असं म्हणायचं. माणसात गडबड करून सांगायचं नाही. मग ह्याच्या मुलाला गाणं म्हणायचं आल्यावर ह्याला म्हणायचं, पप्पा मला गाणं म्हणायचं आहे. ही गडी चालून आलेला काय म्हणायचा, आता गाणं मला झोप लागा लागले, सकाळपारी गाणं बघू. त्या मुलानं थोडा वेळ दम खाल्ला. थोड्या वेळानं ते मुलं आणि गेलं म्हणायला लागलं, पप्पा मला गाणं म्हणायचं आहे. ह्याला राग आला आणि रागाच्या भरात काय म्हणला, म्हण पण हळूच माझ्या कानात म्हण. अरे मुलीच नव्हतं रे माझी म्हणा, अरे मुलीच नव्हतं रे माझी म्हणा. तुझ्यासाठी दारू पिऊ नका. तुम्ही बघा एखादा भादर दिवस मावळताना गावातनं आपल्या घराकडे चालला लेझीम खेळत, वाटत पिसाळ्याला कुत्रा असू द्या, कुत्रा सुद्धा विचार करताय का नगवंत ह्याच्या नादाला लागायला की आपल्यापेक्षा जास्त पिसाळल्या. कुत्रा सुद्धा चावत नाही
त्याला. 2 नंबरचा फायदा म्हणतात तर बापाचा 10वा 13वा घालायची वेळ ह्या बाजारावर कवाच येणार नाही. 3 नंबरचा फायदा म्हणतात तर चोरी कधीच होणार नाही त्याच्या घरी. सकाळी उठलं की कुणाला तर 10 रुपये मागतंय. हे अशातलं काम आहे. कुठली वारी असू द्या, यात्रा असू द्या, तुमची आषाढीची मोठी दिंडी असू द्या, त्या दिंडीत काय सगळी वारकरी असतात काय? काही औषधी असतात, काही नवशी असतात. मला काय म्हणतात भजन म्हणायला लागल्यानंतर रूप पाहता लोचणी दारूच्या दुकानी मोहा विठ्ठल बरवा किती घ्यायची तेवढी लांब तरी ठरवा. साधा खेळ महाराज. घरात निघायला उशीर झाला, मधीच गाडीनं घोटाळा केला. भक्ती भाड उडाला, वाट माझी भक्ती भाड उडाला, भक्ती भाड उडाला, वाट माझी भक्ती भाड उडाला, हे भक्ती भाड उडाला, वाट माझी भक्ती भाड उडाला, भक्ती भाड उडाला, वाट माझी भक्ती भाड उडाला. अरे भावा भावा दहना मारी गंमत भक्ती रे दुनिया सारी. अरे धाकट थोड्याची गचांडी धरताय हे पाहून दादा मला टपुर फिरताय. बघा गावात जिरवा जिरवी, भावा भावात जिरवा जिरवी, एकामेकाची जिरवा जिरवी करण्यापेक्षा पावसाचं पाणी जर जमिनीत जिरवलं तर आपला भाग सुखी होईल, आपला गाव सुखी होईल. पण माणसाला कळत नाही. हो महाराज लय अवघड खेळ झालाय. काय म्हणतात जुनं सार गेलं नव नव आलं असल्या वाजण्यानं बाबा वाटुलं. कसं असते मंडळी, लक्ष लक्ष्मणासारखं असलं कुठलीही गोष्ट साध्य व्हायला मागे सरत नाही. पण लक्ष नसलं की घाणा होत असतो. महाराज काय म्हणले, रावणाची लंका हनुमंतानं नुसत्या शेपटीने पेटवली म्हणले महाराज. रावण केवढं मोठं रावणाचं कुटुंब होतं. रावणाला 80,000 बायका होत्या. किती होत्या? 80,000 रावणाला बायका होत्या. पाटील महाराज तुम्हाला किती आहे त्या? एक बायको नाही, बरगड्या वाळून गेल्या महाराज. रावणाला 80,000 बायका होत्या. 1 लाख नातू होता, 1.25 लाख बंधू होता. पण असला पण रावण एका वासनेच्या पायी सोन्याची लंका गमवून बसला. अरे लई मोठा पैसेवाला माझा शेजारी, अरे लई मोठा पैसेवाला माझा शेजारी, एका बाईच्या नादान झालाय मोठा पैसेवाला, लई मोठा पैसेवाला माझा शेजारी, एका बाईच्या नादान झालाय बाईच्या नादान बाजारी,
असं गीत गायलेलं आहे. काय म्हणतात बहिणाबाई? सांग ना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावात. देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. माझा बाप परी सासू माझी आई परी, सासू माझी आई परी, सासू माझी आई परी. सांग ना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. सांग ना देवी माझ्या भावाला देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. अरे ती मूळची रे करण कुमारी, तिचा बाप गोरे ब्रह्मचारी. अरे तो जन्मला ती शेवद्री, आईची नवल झाली रे परी. अरे तिने बापाची तुला केला कोण म्हणे वाईट या बोला. तो तिची शिवला नाही वांज गर्भीन रे झाली पायी. अरे आईची व्याली रे सकळ दृष्टी, न परता रे भरतार दृष्टी. अरे एका जनार्दनाच्या गोष्टी सद्गुरुमुखी रे भोला दिल्या. आय बापाची लेक लालकी बसली रे नायाला. सात समुद्राचं पाणी लागत आईच्या डोळ्याला. 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 आय बापाची लेक लालकी बसली रे नायाला. आय बापाची लेक लालकी बसली रे नायाला. सात समुद्राचं पाणी लागत आईच्या डोळ्याला. सात समुद्राचं पाणी लागत आईच्या डोळ्याला. हे सात समुद्राचं पाणी लागत आईच्या डोळ्याला. सात समुद्राचं पाणी लागत आईच्या डोळ्याला. चंद्र सूर्याचा कर्ण आरसा, चंद्र सूर्याचा कर्ण आरसा लागतोय बघण्याला. सात समुद्राचं पाणी लागत आईच्या डोळ्याला. 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 कोणती बाई, कोण आई बाप, कुठल्या समुद्राचं पाणी? मी मगाशी सांगितलंय, कळलं तर भारूड नाहीतर जीवाला धरूड. वरच्या पॅकिंगला भुलायचं नाही महाराज. माल काही क्वालिटीचा आहे फक्त बघायचं. नाहीतर हल्ली बाजारात काय झालंय, माणूस पॅकिंगला भुलायला लागलाय, माल बघत नाही. माणूस काय करताय, वरच्या पॅकिंगला भुलतोय महाराज. काय सांगायचं मंडळी तुम्हाला. तो पाटील गडी एक दिवस असा फिरायला गेला जोडीदार घेऊन. एका गावात असा सुंदर मंडप मारलेला, लोक जेवायला लागलेली. ह्या गड्यानं बघितलं आणि जोडीदाराला म्हणला, अरे लोक जेवायला लागलेत म्हणला, मला भूक लागली, आपण जेवूया का इथं. त्याचा जोडीदार पण म्हणला, माणसं जेवायला लागलेत म्हणल्यावर जेवूया की म्हणला आपण. गडी जाऊन जेवाय बसणार एवढ्या त्या गावातलं एक म्हातारं त्या दोघांच्या मध्ये बसलं. पाटील महाराज इकडे बसले, जोडीदार तिकडे बसला, दोघांच्या मध्ये त्या गावातलं माणूस बसलो. गावातल्या माणसानं पाटील महाराजाला विचारलं, पाटील कुणीकडे आला? ह्यो गडी काय म्हणला, मुला